तर येणारे 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल ते मात्र मित्रांनो थोडं साईड द्यायचे कारण आम्हाला इथून स्कोररला प्रॉब्लेम होतो मित्रांनो थोडं सहकार्य करा सामने आपलेच आहेत सहकार्य करा येणारे 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल ते फलंदाजी करणार संघाला कंपल्सरी चेसिंगच्या आधारावरती पहिला चेंडू सुंदर प्रकारे टॅप केला एकच धाव मिळते का एक धाव पंचांकडनं इशारा येतोय एक धाव मिळते पहिल्या चेंडूवरती श्री गणेश केला जातोय आडोली संघाकडनं पुढचा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण होतं परंतु थोडीशी गफलत केली आणि त्याचे मात्र परिणाम भोगावे लागले एक धाव मात्र निश्चित मिळाले त्या फलंदाजी करणाऱ्या संघाला पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती एक धाव मिळते म्हणजे प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव मात्र निश्चितपणे मिळते माफक आव्हान आहे येणारे 12 चेंडू मध्ये 13 धावांचं आव्हान होतं आता मात्र गोलंदाजी चलाखी केली फलंदाज बाद होतोय चौथा चेंडूवरती पहिला आदरा बसवतो मात्र आडिवली संघाला बॅक टू बॅक दुसरा झटका बसतोय तो मात्र आडोली संघाला 12 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता असताना आता मात्र गोलंदाज मात्र हुशारी करतोय चाणक्यपणा दाखवतोय बॅक टू बॅक दुसरा झटका देतो तो मात्र आडोली या संघाला 5 चेंडू खेळ संपतोय धाव संख्या मध्ये 2.3 या आकड्यावरती सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय एक धाव पूर्ण केली दुसरी पूर्ण केली चित्त्याच्या चपळाने दोघे फलंदाज पळाले अशा प्रकारे षटक संपतोय 45 2 धावांचा अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती येणारे 6 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असणार आहे चेसिंगच्या आधारावरती सामना जिंकायचा असेल तर मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता मित्रांनो आडोली संघ सहकार्य करा मित्रांनो स्कोरला स्कोर दिसत नाही तुम्हालाच प्रॉब्लेम होऊ शकतो तुमचे फलंदाज खूप चांगले खेळतात दिशा आपण पाहतोय येणारे 6 चेंडू विजयासाठी 8 धावांची आवश्यकता पंच निर्णय द्यायचा किती धावा घ्यायच्या 3 धावा पहिल्याच चेंडूवर 3 धावा मिळत आहेत धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 8 च्या आकड्यावरती येणारे 5 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसिंगच्या आधारावरती येणारे 5 चेंडू विजयासाठी 5 धावा येते धोका होतोय का निश्चितपणे सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय चांगला फटका होता परंतु नशिबाने काही साथ दिली नाही अशा प्रकारे चांगला फलंदाज बाद होतोय पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत वाढते चुरस वाढते येणारे 4 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता सीधी बात नो बकवास येणारे 4 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज एक धाव निश्चितपणे मिळते येणारे 3 चेंडू विजयासाठी 4 धावा एक एक धाव किती महत्वाची असते क्रिकेट मध्ये आणि विशेषतः बॉक्स टाइप मध्ये पुन्हा एकदा झटका बसतोय 2 धावा काढण्याचा प्रयत्न केला एकच धाव मात्र निश्चितपणे मिळते येणारे 2 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असणार आहे येणारे 2 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता पाहूया अतिशय रोमांचक चाललेला सामना पुन्हा एकदा येते मात्र गडी बाद होतोय का गडी बाद येणारे 1 चेंडू विजयासाठी 3 धावा 1 चेंडू 3 धावा कुठे समीकरण होताना कुठे जाऊन पोहोचला आपण पाहिलं होते की 5 चेंडू 5 धावा पाहिजे होत्या परंतु सुंदर गोलंदाजी केली या गोलंदाजाने आणि आता मात्र सामना आपल्या बाजूने जवळ तर फिरवलाय पाहूया परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ येणारा 1 चेंडू कंपल्सरी चेसिंग 3 धावा
तर धाडस संघ मात्र विजयी ठरतोय. चांगला सामना झाला होता, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आला होता. मित्रांनो, सर्वांना विनंती असेल की आपला जो फलंदाज जातोय ना, गोलंदाज असतोय, त्यांचे नाव आम्हाला कळवा. कारण प्रत्येक सामन्यामध्ये आपण मॅन ऑफ द मॅच म्हणून जो पुरस्कार दिला जातोय, तिथे मात्र थोडा प्रॉब्लेम होतोय, नाव कळत नाहीये. या सामन्यामध्ये धाडस संघाचा ऋषी, ज्याचा सामनावीर म्हणून निवड केली जाते, ऋषी. पुढचा सामना असेल नवनाथ फातिमानगर विरुद्ध खांडाई माता खांडपे. नवनाथ फातिमानगर विरुद्ध खांडाई माता खांडपे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचे. नवनाथ फातिमानगर विरुद्ध खांडाई माता खांडपे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचे त्वरित. पुढचा सामना आपला चला. कोणाला आवाज? तर पुढचा सामना आपण पाहतोय चेंडिका 7 स्टार विपक्ष साईनाथ उकरोळ. तर रितेश गवळे यांना विनंती करतो की आपण लेग अंपायरची भूमिका बजवायची आहे. रितेश गवळे, निखिल इलनचा हा एक चांगला फलंदाज, चांगला गोलंदाज, जे आपण पाहिले की निखिल इलन संघाचा आपण टुर्नामेंट चालू आहे, फायनल सामन्यात मात्र त्यांनी धडक दिले. त्याच संघाचा एक धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू रितेश गवळे. आता मात्र आपण पाहतोय लेग अंपायरच्या भूमिकेत पाहतोय. तर सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू हाताळला जातो, मात्र उकळून संघाकडनं पहिला चेंडू चांगला फटका, त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवरती श्रीगणेश केल्या जाते, एक धाव निश्चितपणे मिळते. पुढचा चेंडू सुंदर प्रकारे फटका, त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू 2 धावा. अफलातून काय आपण आता कौतुक करणार या त्याप्रमाणे या क्षेत्ररक्षकां. 4 चेंडू, चौथ्या चेंडूवरती चौकार. क्षेत्ररक्षक चुकला आणि फलंदाजाने ठोकला. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 चेंडू 7 आकड्यावरती. ठोकतोय फलंदाज, ठोकतोय राज. जर्सीवरती नाव निश्चितपणे बॉक्स टाइप सामने आहेत. हुकला तर मुकला आणि ठोकला तर चांगला फटका क्षेत्र. धावेने धावसंख्या वधारते. निश्चितपणे एकच धाव मिळते. पहिल्या षटक संपतोय. 1 चेंडू बाकी. पंच थोडं थांबायचंय, पंच थोडं थांबायचंय. झाले हो ना, पहिल्या षटक संपतोय. धावसंख्या झाली ते 9. ओके, चालू करा. दुसरं षटक, अंतिम षटक. धाव मिळते. धाव संख्या हा दुसऱ्या चेंडूवर देखील 1 धाव मिळते. धाव संख्या 11. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु मोठा फटका काय कन्वर्ट होत नाहीये. ज्या ज्या वेळेला मोठा फटका येणार नाहीये, फलंदाज प्रेशर मध्ये येणार, दबाव मध्ये येणार, एकाचे कन्व्हर्शन मात्र दोघांमध्ये करायला जाणार आणि तिथे मात्र गडी बाद होणार. धाव संख्या जाऊन बसते 12. थोडस व्यत्यय येत आहे मैदानामध्ये. 3 चेंडू खेळ संपतोय. धाव संख्या मात्र जाऊन बसते 12 आकड्यावरती. आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 12. पुन्हा एकदा चांगला फटका, धीम्या गतीचे चेंडू फेक केले होते.
धाव संख्या 13. पुन्हा एकदा चांगला फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. कोणत्याही प्रकारची घाई केली जात नाही या षटकातील असणार. जवळ जाऊन पोहोचणार घरामध्ये. आणि अशा प्रकारे शेवटच्या चेंडूवरती गडी 14 आकड्यावरती. और कंपल्सरी चेसिंग. येणारे 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता असेल ते मात्र साईनाथ उकळू या संघाला. खांडई माता खांडपे संघाचा कर्णधार, खांडई माता खांडपे संघाचा कर्णधार. आपला विरुद्ध कर्णधार इथे उपस्थित आहे, नाणेफेकीसाठी यायचे. तसेच या सामन्याची नाणेफेक केली जाईल ती सुभाषदादा आंबवणे यांच्या हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. खांडई माता खांडपे संघाचा कर्णधार उपस्थित असेल तर त्वरित आपण इथे संपर्क साधायचे. आपल्या विरुद्ध असलेला कर्णधार इथे उपस्थित. पहिला चेंडूवरती 1 धाव मात्र निश्चितपणे मिळते. 2 धावा. येणारे 12 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता असणे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. सुंदर फटका, पुन्हा एकदा 1 धाव मिळते. याप्रमाणे आगेकूच करत राहिले तर निश्चितपणे विजय संपादन केला जाऊ शकतो, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, जोरदार प्रहार, चेंडू जातो 4 धावांसाठी. धाव संख्या मध्ये जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. 3 चेंडू, धाव संख्या 7. जर सामन्याला कलाटणी द्यायची असेल तर निश्चितपणे गोलंदाज आणि फलंदाज यांना मात्र अथक परिश्रम करावे लागतील. पुन्हा एकदा हुशारीने चेंडू टाकला, हाताळला हा चेंडू, परंतु तेवढा चाणक्य असा हा फलंदाज हलक्या हाताने खेळून काढला. 1 धाव निश्चितपणे मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचते 8च्या घरामध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षण चांगलं. 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकत नाहीये. अशा प्रकारे 5 चेंडूचा खेळ संपतो. धाव संख्या मध्ये पोहोचते 9च्या घरामध्ये. आता मात्र जो फलंदाज हाणामारी करत होता तोच फलंदाज इथे मात्र शेवटच्या चेंडूवरती बाद होतोय. अशा प्रकारे पहिला झटका बसतोय. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते ती 1 षटक 9 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू विजयासाठी येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 6 धावा. मंगेश शेठ, पहिला चेंडू निश्चितपणे 1 धाव मिळते. येणारे 2 धावा का पंच? 2 धावा, 3 धावा. नो प्लस 2, 3 धावा. सुंदर फटका, 14. विजयासाठी 1 धावाची आवश्यकता प्रति उकळू या संघाला. असं वाटलं होतं की सामना चुरशीचा होणार, परंतु पहिला चेंडू मात्र चुकीचा हाताळला गेला आणि पहिल्या चेंडू 3 धावा आल्या. तिथून मात्र सामना निसटला आणि विजयश्री निश्चितपणे मी तर म्हणाल की आता उकळू संघाच्या बाजूने मात्र उलकावणी देते. पाहूया क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ, काही घडू